9 वर्ष तरी. येस. कारण आय गेस तुला आहेत अटेम्प्ट 9, सगळे 9 दिलेस आणि 9व्या अटेम्प्टला सिलेक्ट झालास. बरोबर. UPSC हे काहीतरी एक जीवन मरणाचाच प्रश्न आहे आणि हे झालं तरच चांगलं काहीतरी आयुष्यात आपण यशस्वी झालो म्हणता येईल, किंवा मग अपयशच आलं असं आयुष्यभर रडत बसू, हा ॲटिट्यूड कधी नव्हता. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी BSF मध्ये मी गेलो, तर मला असं वाटतं की एकतर BSFचं जे ट्रेनिंग आहे, तुम्हाला एक सोल्जर म्हणून तयार केलं जातं. त्यानंतर मी पुढे जाऊन कमांडो पण केला. सो ते सगळे ॲटिट्यूड्स तुमच्यामध्ये तयार होतात की जिथं तुम्हाला फार जीवना मरणाची पण फार भीती राहत नाही. काय प्रयत्न केलेस इंग्रजी सुधारण्याचे? You are not disabled by the disabilities you have. You are abled by the abilities you have. नमस्ते. चाणक्य मंडलच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुष्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अगणित प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळतात. दरवर्षी स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला की यूट्यूबवर गोष्टी फेमस होतात. कोणी मेंढपाळाचा मुलगा कसा IAS झाला, अनेक वर्षांच्या पूर्वी रिक्षा चालकाचा मुलगा कसा IAS झाला, वगैरे वगैरे. अशीच एक चित्तथरारक प्रेरणादायी गोष्ट आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. आज आपल्याबरोबर आहे सुनील कदम दादा. कॉलेजमध्ये माझा सिनियर, चाणक्यमध्ये माझा मित्र, माझा टीचर, चाणक्याचा आधी विद्यार्थी, मग कार्यकर्ता, मग फॅकल्टी आणि आता कार्यकर्ता अधिकारी, एकदा नाही तर दोनदा. अशी दादाची नेव्हर गिव्ह अप, नेव्हर से डाय ॲटिट्यूड गोष्ट आज ऐकायला आपण सगळे भेटलेलो आहोत. तर वेलकम. थँक्यू सिद्धार्थ. आधी थोडक्यामध्ये तुझ्या प्रवासाबद्दल एक समरी सांग ना मला. थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगतो एक थोडक्यामध्ये. एकतर मी शिक्षण घेणारी किंवा फॉर्मल शिक्षण घेणारी माझ्या घरातली पहिली पिढी आहे. आमचं शेतकरी कुटुंब आहे, एकत्रित कुटुंब. आणि मी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी असं एक छोटंसं गाव आहे. तर तिथं माझं 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालं. त्यानंतर 8वी ते 12वी मी विद्याप्रतिष्ठान बारामती इथं राहिलो आणि तिथं माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं. 11वी-12वी माझं सायन्स होतं. IT स्पेशल होतं माझं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि आमच्याकडे एक वेगळी बॅच चालायची ITची. पण मला त्यावेळी 11वी-12वीपासून थोडंसं होतं की मला फार टेक्निकल फील्डमध्ये जायला आवडणार नाही. त्याच्याऐवजी जिथं समाजाशी टच असेल, लोकांशी टच असेल, असं काहीतरी करायला आवडेल. आणि मग आमचं जी 60 लोकांची ITची बॅच होती त्यातली 59 लोकं कॉम्प्युटर ITला गेली आणि मी एकटं त्यावेळी लॉला ॲडमिशन घेतलं 12वीनंतर. त्या निमित्ताने पुण्यात आलो लॉ करायला. आणि मग त्यावेळी 12वीमध्येच थोडंसं ठरलं होतं की लॉ करता करता आपण UPSC MPSCच्या परीक्षांचा पण अटेम्प्ट देऊयात आणि बघूयात जमतंय का आपल्याला असं. आणि मग सेकंड इयरला असताना मी चाणक्य मंडलमध्ये आलो प्रिपरेटरी कोर्सला. आणि मग ते 2009चं वर्ष होतं आणि आज आता 2026मध्ये आपण आहोत. तर असं मी ऑलमोस्ट 16-17 वर्ष या प्रवासामध्ये आहे. पण हा खूप एनरिचिंग प्रवास होता माझ्यासाठी, कारण या 16-17 वर्षामध्ये माझं 5 वर्षांचं BSL LLB झालं. त्यानंतर मी LLM कंप्लीट केलं आहे ह्युमन राईट्समध्ये. UGC नेट क्वालिफाईड आहे. त्याच्यासोबत मी BSFमध्ये 5 वर्ष सर्व केलं. आणि हे सगळं करत असताना मी चाणक्य मंडलमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. प्रिपरेटरी बॅचचा आधी कोऑर्डिनेटर होतो, मग फॅकल्टी म्हणून काम करायला लागलो. आणि म्हणजे मी 4थ्या वर्षाला असल्यापासून कॉलेजच्या 2011पासून मग मी बऱ्यापैकी माझ्या पायावर उभा असल्यासारखं हळूहळू प्रवास चालू आहे. 12वीच्या IT किती 60 पैकी 59 जण आज आता कुठला तरी कॉर्पोरेट जॉब करत असतील. म्हणजे पण सर जे आपल्याला स्वची ओळख सांगतात तो तुझा स्व देशसेवा लोकसेवेमध्ये वगैरे होता की नाही. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो का की स्पर्धा परीक्षेसारखा एवढा मोठा डोंगर अंगावर घ्यायला तुमचा व्हाय, म्हणजे का करायचं हे नेहमी क्लिअर असावा लागतो. तर तुझा ह्या क्षेत्रामधला व्हाय काय होता? हां, मला वाटतं की एकतर व्हाय खूप महत्त्वाचं आहे. कारण 365 दिवस जरी एक अटेम्प्ट जरी तुम्ही पकडला तरी 365 दिवस तुम्ही दररोज अभ्यासिकेत जाताय, दररोज काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करताय आणि इतकी कन्सिस्टन्सी टिकवणं खूप अवघड आहे.
तर तुमचं मोटिवेशन असं काहीतरी रील बघून आणि ऑफिसर एंट्रीवाला रील बघून आलेलं असेल तर ते एखादा महिना टिकेल, 2 महिने टिकेल, त्याच्या पुढे टिकू नाही शकत. माझ्या बाबतीमध्ये माझा वाय हा होता की मला एकतर लोकांच्यात राहून काहीतरी काम करायचंय. म्हणून मग मी वकिलीकडे पण वळालो होतो की जरी प्रॅक्टिस करायची जरी वेळ आली तरी लोकांशी कनेक्टेड राहू आपण. आणि दुसरं, ज्यावेळी मी चाणक्य मंडलमध्ये आलो त्यावेळी ह्या सरकारी नोकरी किंवा UPSC MPSC ही फक्त एक नोकरी नाही आहे किंवा त्याच्यामध्ये फक्त अधिकारपद आहे आणि तुम्हाला सत्ता मिळते असा विचार नाही आहे. तर तुम्हाला एक देशसेवेची पण संधी आहे, समाजसेवेची पण संधी आहे आणि तिथं जाऊन तुम्ही काही बदल घडवून आणू शकता. आणि मग असे आमचे सिनियर्स त्यावेळी आम्ही बघायचो की आमच्या वेळेस विशाल सोळंकी सर होते सर्व्हिसमध्ये, IAS म्हणून आसाममध्ये काम करत होते. वैभव निंबाळकर IPS म्हणून आसाममध्ये काम करत होते किंवा ऋषिकेश मोडक सर मणिपूरमध्ये IAS म्हणून काम करत होते. आणि मग या सगळ्यांकडे पाहून वाटायचं की आपल्याला पण जर संधी मिळाली तर असं काहीतरी करायला आवडेल आणि अशा ठिकाणी काम करायला आवडेल. म्हणून मी यावर्षी प्रेफरन्स देताना पण माझं महाराष्ट्राच्या खालोखाल ॲग्मूट 2 नंबरला होतं, जे की अरुणाचल, गोवा, मिझोराम आणि युनियन टेरिटरीज आहे. आणि 3 नंबरला मणिपूर होतं की ॲग्मूट नाही मिळालं तर मणिपूर तरी मिळालं असं. आपण नंतर बोलण्यात येईलच की सुनील दादा जेव्हा BSF मध्ये कार्यरत होता तेव्हा त्याचं पोस्टिंग मणिपूरमध्ये होतं, तो रेफरन्स होता. येस सर, मणिपूरमध्ये पण होतो, मिझोराममध्ये पण काही काळ होतो असं. त्यामुळे नॉर्थ ईस्ट विषयी एक प्रेम आहे आणि इट इज मोर लाईक सेकंड होम. तर परत संधी मिळाली तर मला नक्की तिकडे काम करायला आवडेल. ग्रेट ग्रेट. खूप जण मला जेव्हा स्टुडंट्स येऊन भेटतात, कधीपासनं बाळा रे विचारलं की तुला IAS व्हायचंय, काय पार 5वी 6वी वगैरे उत्तरं देतात. पण कोर्स सुरू केला की 3 महिन्यामध्ये तेच स्वतःला पटवतात की नाही आता मला आयुष्यात दुसरं काहीतरी बनायचंय. आणि मला लक्षात आलं ह्याच्या मागचा माइंडसेट की देअर व्हाय इज क्लिअर, पण तो कशाचा व्हाय तर अधिकारी व्हायचंय. अनेक जण असे असतात की त्यांना अधिकारी व्हायचंय पण त्याच्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतात, म्हणजे जे सॅक्रिफायसेस करावे लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो अभ्यास करावा लागतो, बरोबर, त्याचा व्हाय क्लिअर नसतो. आणि सर आपल्याला नेहमी सांगतात की तुमचा 2 व्हाय पाहिजेत, एक म्हणजे अधिकारी का व्हायचंय, देशसेवा वगैरे, पण त्याच्या पाठोपाठ एक तुम्हाला अभ्यास का करायचा आहे आणि फक्त मार्कांच्यासाठी करायचा आहे का तुम्हाला स्वतःचा एकदम व्यक्तिमत्वाचा आवाका वाढावा, जग समजावं म्हणून करायचं आहे. आणि मी तरी तुला जे पार मला शिकवलंयस तेव्हापासून ऑब्झर्व केलंय, तुझं वाचन हे काही फक्त ती म्हणजे रिव्हिजन गरजेची आहे आणि ती जी ठरलेली 2 पुस्तकं आहेत ती तर काय 5, 15, 20 वेळेला वाचायचीच आहेत. पण युट्यूबवर ना भरपूर अशी टॉपर टॉक्स पण दुर्दैवानी सांगतात की तुम्ही तेवढीच पुस्तकं वाचा. आणि अलीकडे तर न्यूजपेपर पण वाचून सांगायला लागलं. तर माझा प्रश्न, अवांतर एकंदरीत अभ्यास कसा केलास, पण त्याच्यामध्ये पण अभ्यासामध्ये न्यूजपेपर, रेडी रेफरन्स बुक्स वगैरे सगळं आत्ता बाजूला ठेव, अवांतर वाचन की जी अशी टिपिकल पुस्तकं सोडून जे अफाट वाचन आहे तुझं, त्याचा तुझ्या अभ्यासाला कसा उपयोग झाला? मला शाळेत असल्यापासून वाचनाची आवड होती, पण ते माहिती नव्हतं की हे पुढे जाऊन आपल्याला जे करिअर करायचे त्या परीक्षेसाठी उपयोगी पडेल की नाही, हा त्यावेळी तो स्वार्थ मनामध्ये नव्हता. चाणक्यमध्ये आल्यानंतर पण प्रिपरेटरी बॅचला आम्हाला धर्माधिकारी सरांनी एक 100 पुस्तकांची, अवांतर पुस्तकांची एक यादी दिली होती आणि मला आठवतंय की मी त्यातली मॅक्सिमम पुस्तकं त्या वर्षामध्ये वाचून काढण्याचा प्रयत्न केला होता, जी की पाठ्यपुस्तका जो अभ्यासक्रम आहे UPSC MPSC त्याच्या व्यतिरिक्त होती अशी. मला वाटतं की त्याच्यामुळे तुमचा आवाका, तुमची समजदारी वाढायला लागते आणि त्याचा फायदा तुम्हाला निबंध लेखनासाठी होतो. इथिक्स सारखा पेपर आहे जिथं इंटरप्रिटेशनला खूप स्कोप आहे. किंवा पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा प्रश्न UPSCने कुठून विचारलाय, की जसं की या वर्षीच्या पूर्व परीक्षेबद्दल बरीचशी ओरड आहे की एकदम विचित्र पेपर आहे आणि असं काही काही. तर मला असं वाटतं की जर थोडंसं जरी तुमचं अवांतर वाचन असेल तर बरेचसे तुमचे प्रश्न तिथून तुमचे कव्हर होऊ शकतात. जसं की मला आठवतंय 2014-15ला कधीतरी इस्रायल, पॅलेस्टाईन आणि जॉर्डनच्या बॉर्डर संदर्भात एक प्रश्न होता पूर्व परीक्षेमध्ये आणि त्यावेळी मी इस्रायल, पॅलेस्टाईन आणि गोल्डा मायर्स यांच्याबद्दल बरंच काही वाचलं होतं. त्यामुळे मला डोळ्यासमोर माझा गाझापट्टी, इस्रायलचा पूर्ण नकाशा, गोलन हाईट्स कुठं आहे, जॉर्डन कुठं आहे,
हे मला पुस्तकातून नव्हतं माहिती. मला तर ते अवांतर वाचनामधून जे काही मी केलं होतं त्याच्यातून. सो डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला थेट फायदा तर होणारच आहे या प्रवासामध्ये. दुसरं आहे की हा प्रवास आनंददायी व्हायला मदत होते. एकदम रटाळवाणी तुम्ही एम लक्ष्मीकांतच 10 वेळा वाचत बसलाच आणि त्याच्यापेक्षा नानी पालखीवालांचं काही पुस्तक वाचलं किंवा आणखी काहीतरी कॉन्स्टिट्यूशनवरती सुभाष कश्यप यांची पुस्तकं वाचली, तर होऊ शकतं की तुमची समज वाढू शकते आणि परीक्षेला अगदी सहजपणे तुम्ही उत्तरं देऊ शकता. तर त्यामुळे अवांतर वाचन खूपच महत्त्वाचं आहे. आणि मला अजून एक सांगायला आठवेल की ज्यावेळी मी 2016ला BSFमध्ये गेलो, तर आमचं ट्रेनिंग खूप रिगरस असतं. त्यानंतर मी कमांडो कोर्स पण केला, ते पण खूप रिगरस असतं. आणि हळूहळू जे आमचं फौजी लोकांच्या बाबतीत म्हटलं जातं की ह्यांचा मेंदू हळूहळू गुडघ्यात यायला लागतो. म्हणजे तुम्ही फार इंटेलेक्च्युअल राहत नाहीत फोर्सेसमध्ये, कारण आमचं ते काम पण नाहीये. पण तरी पण मी बॉर्डरवरती असताना सुट्टीला आलो की 8-10 अवांतर वाचनासाठी पुस्तकं घेऊन जायचो आणि त्याच्यामध्ये दोन्ही पण फिक्शन, नॉन फिक्शन आणि असं वाचत राहायचो. ज्यावेळी मी 5 वर्षानंतर BSF सोडून परत UPSC द्यायला आलो, मला वाटतं की त्या गॅपमध्ये मी जे अवांतर वाचन केलं होतं त्यामुळे माझ्या मेंदूमधला तो भाग अजूनही ॲक्टिव्ह होता, जे की मला परीक्षा पास व्हायला त्याने मदत केली. आपण आत्ताच अवांतर वाचनाबद्दल बोललो, त्याच्यातली भरपूर पुस्तकं इंग्रजी पुस्तकं पण हो. असतील. आणि मलाच आठवतंय की 2000 किती 12-13 मध्ये तुझी इंग्लिश बोलण्याची किंवा तूच म्हणला होतास तेव्हा की अडखळत बोलायचं. बरोबर. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ग्रामीण भागातनं आलेल्या मुलांना इंग्रजी कच्चं असतं, त्याचा न्यूनगंड पण असतो. बरोबर. तर म्हणजे 2 प्रश्न की हो. एक म्हणजे तुझ्यात कधीच मला जाणवला नाही तो अभिमानाने आपलं र आणि ट बोलायचंस. बरोबर. पण त्याचबरोबर इंग्रजी सुधारली पण पाहिजे, त्याच्या क्षमतेचा कॉन्फिडन्स अनेक जणांमध्ये की मी सुधारू शकतो ह्याचा कॉन्फिडन्स पण नसतो, तो तुझ्यात होता. कुठून होता अर्थात प्रश्न आहे. आणि मग की काय प्रयत्न केलेस इंग्रजी सुधारण्याचे? बरोबर. एक तर न्यूनगंडावरती मला बोलायला आवडेल की ऑस्कर पिस्टोरियस नावाचा साऊथ आफ्रिकन पॅरा ॲथलेट आहे तो. तर त्याला 2 पाय नाही आहेत, गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नाही आहेत आणि त्याला ब्लेड रनर पण म्हटलं जातं. तर त्याचं एक वाक्य आहे की यू आर नॉट डिसेबल्ड बाय द डिसॅबिलिटीज यू हॅव, यू आर एबल्ड बाय द ॲबिलिटीज यू हॅव. तर कोणीच माणूस परफेक्ट नसणार आहे की UPSC मधून ज्याचा पहिला रँक येणार आहे तो पण परफेक्ट नसणार आहे, त्याच्यामध्ये पण काही उणिवा असणार आहेत. पण ज्यावेळी इंग्रजी भाषेचा मुद्दा येतो तर ती नेसेसिटी आहे, ती तुम्हाला टाळता येऊ शकत नाही. आणि माझं 10वीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालं आहे आणि त्यानंतर 11वी-12वी सायन्स आणि मग लॉ. तर माझ्यासाठी इंग्रजीचं आव्हान होतं. माझं इंग्लिश तसं शाळेचं इंग्लिश जे असतं अकॅडमिक इंग्लिश ते चांगलं होतं. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या शिक्षकांनी ते थोडासा चांगला पाया करून घेतला होता आणि आम्हाला त्यावेळी इंग्रजी 5वीला इंट्रोड्यूस झालं होतं. म्हणजे आम्ही अल्फाबेट्स 5वीमध्ये शिकलो आहोत, ABCD. आणि पण तिथून पुढे 2-3 वर्षामध्येच आमचे एक काळे गुरुजी म्हणून होते, तर त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी आमची व्होकॅब्युलरी खूप चांगली बनवून घेतली होती 7वीपर्यंत आणि त्याचा मला पुढे पण फायदा झाला. पण तेवढ्यावर काम नाही चालत की शब्द माहिती आहेत तुम्हाला, ठीक आहे, पण तुमचं ग्रामर पण बरोबर असलं पाहिजे, तुम्हाला बोलता पण आलं पाहिजे किंवा साहित्याचं जे इंग्रजी आहे ते पण समजलं पाहिजे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की हे कॉन्शियसली एफर्ट्स घेऊन तिथपर्यंत पोहोचता येतं. आणि मग मी एकतर मुद्दामहून इंग्रजी पुस्तकं वाचायला चालू केली. मग त्याच्यामध्ये फिक्शन, नॉन फिक्शन दोन्ही वाचायला लागलो. अगदी चेतन भगत यांची पुस्तकांपासून पण सुरुवात केली. त्यानंतर इंग्लिशमधले मूव्हीज बघायचो सबटायटलसोबत आणि त्यामध्ये पण कार्टून मूव्हीज बघायचो की ज्याची इंग्रजी सोपी असते तुलनेने, की खूप जास्त जार्गन्स नसतात, काही अवघड शब्द नसतात. त्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला की बोलायला यायला लागलं. आणि लिहिण्यासाठीचं जे इंग्रजी आहे तर मला असं वाटतं की कंटिन्युअस प्रॅक्टिस, तुम्ही ज्यावेळी स्वतःची थॉट प्रोसेस एक्सप्रेस करताय त्या भाषेमध्ये, तर ज्यावेळी असं तुम्ही वारंवार कराल त्यावेळी होऊ शकतं की 100 दिवसांनी, 200 दिवसांनी किंवा 1 वर्षांनी, 2 वर्षांनी तुमचं एक चांगल्या लेवलला तुम्ही एक्सप्रेस करायला चालू व्हाल. तर मी ब्लॉग लिहायचो, आजही मी लिहितो, एक वर्डप्रेसला माझं ब्लॉग आहे आणि जे काही आजूबाजूचे विषय आहेत, ह्युमॅनिटीच्या समोरचे जे काही विषय आहेत त्याच्यावरती लिहित असतो. तर ती सवय आहे. आणि मी डायरी पण लिहायचो, ती माझी डायरी इंग्लिशमध्ये लिहायचो मी. आणि मला असं होतं की ठीक आहे, माझं तोडकं मोडकं इंग्लिश असेल पण ते मला कळतंय ना, तर डायरी काय मला कुठे पब्लिश नाही करायची, कोणाला दाखवायची नाहीये. आणि मग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते इम्प्रूव्ह होत गेलं. मग मला आठवतं की मी कार्यकर्ता असताना
आमचा जो वीकली रिपोर्ट असायचा तो पूर्णाताईंना द्यावा लागायचा. तर मी तो मुद्दामून इंग्लिशमध्ये लिहायचो आणि बऱ्याचदा मग पूर्णताई ते रिपोर्टमध्ये काय लिहिलं हे बघण्यापेक्षा माझे ग्रामॅटिकल मिस्टेक्स, स्पेलिंग मिस्टेक्स आणि माझ्यासाठी तो वीकली इंग्लिशचा पेपर असायचा की चला ह्यावेळेस कमीत कमी इंग्लिशच्या मिस्टेक्स होतील अशा टाईप. सो दॅट इज द वे टू ग्रो. शेवटी इव्हॉल्व्ह व्हावं लागेल तुम्हाला आणि ते एक आव्हान म्हणून जर स्वीकारलं तर होऊ शकतं. आणि इंग्रजी त्या मानाने खूप सोपी भाषा आहे इतर भाषांच्या तुलनेमध्ये. जॅपनीज वगैरे शिकायचं जापनीज कोरियनपेक्षा तर खूपच अवघड, खूपच सोपी आहे. सर नेहमी एक तसं म्हणायला गेलं तर खूपच कॉन्ट्रोवर्शियल वाक्य म्हणतात की अनेक ॲस्पायरंट्स जे सिलेक्ट होतात त्यांना पण आयडेंटिफाय नाही होत की आपण का सिलेक्ट झालो. बरोबर. म्हणजे मला तुझ्या बोलण्यात त्याचं एक उदाहरण जाणवतं की प्रिलिम मधला एखादा प्रश्न मला आला तर तो डेटा तुम्ही कुठून पुल केलात उत्तर द्यायला हेच अनेक जणांना क्लिक होत नाही. आपण त्याचं जर एक मॅक्रो अनालिसिस केलं तर इनफॅक्ट जेवढे प्रश्न तुमचे बरोबर आले त्यातले बहुतांश प्रश्न हे अभ्यासाच्या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन तुम्ही जे केलं तिथून तुम्हाला मिळाली उत्तर, असंच म्हणलं तर फार चुकीचं राहणार नाही. आणि हे प्रत्येक टप्प्यावरती आहे. म्हणजे मुख्य परीक्षा जरी लेखी परीक्षा असली तरी तिथंही अवांतर वाचनाचा किंवा तुम्ही बाकी गोष्टींकडे कसं बघत आहात. जसं की यावर्षीच्या 2025च्या UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये GS1 मध्ये इतिहासाचा प्रश्न होता कल्चर संदर्भात की चांडेला आर्किटेक्चरमध्ये ह्युमन लाईफचं व्हिगर दिसून येतं. आता बऱ्याचशा मराठी माध्यमातल्या मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना व्हिगर हा शब्दाचा अर्थ कळत नव्हता आणि जो हिंदीमधला प्रतिशब्द होता तो पण मराठी लोकांना कळण्यासारखा नव्हता. आणि माझ्यासाठी पण व्हिगर हा नवीनच शब्द होता. पण मी तो अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात कुठं न वाचता एक झोरो द मास्कवाला हिरो असं काहीतरी एक हॉलिवूडचा मूवी आहे आणि खूप जुना आहे 80s मधला आणि मी खूप सारे मूवीज पण पाहत राहतो. तर त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये झोरोचं वर्णन, ती जी त्यातली ॲक्ट्रेस आहे लीड कॅरेक्टर, तर ती वर्णन करते की ही वॉज व्हेरी व्हिगरस. आणि तिथून तो माझा शब्द मेमरीमध्ये सेव्ह झाला होता की व्हिगर असा शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा असणार आहे. आणि तो मला नेमकं GS1 मध्ये तिथं बघितलं की लक्षात आलं, अच्छा ह्या प्रश्नाची डिमांड काय असणार आहे हे मला कळालं. आणि नंतर परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलो तर बरेच लोक म्हणाले की अरे व्हिगर काय, आम्हाला कळलं नाही. ग्रेट ग्रेट. दुसरं, सर नेहमी आपल्याला सांगत असतात की चाणक्य म्हणजे काही फक्त स्पर्धा परीक्षांपुरतं नाही. आपल्याकडे आलो की पहिला कोर्स आपण फाउंडेशन, की त्याच्यामध्ये जीवनाचा पाया अशी कौशल्य की जी स्पर्धा परीक्षेसहित जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. आणि त्यातलं अभ्यासापुरतं बोलायला गेलं तर सगळ्यांची नेहमी एक तक्रार असते, आणि हे फक्त स्पर्धा परीक्षेपुरतं नाही, सगळ्या विद्यार्थ्यांचं वेळ कमी पडतो. दिवसात असताच जो सक्सेसफुल होतो त्याला पण 24च तास असतात, जो नाही होत त्याला पण 24च तास असतात. त्या 24 तासाचा तुम्ही वापर कसा करता. आणि मुख्यतः जे तक्रार करत असतात, एक इंग्लिशमधलं की दोज हू कंप्लेंट अबाउट लॅक ऑफ टाइम द मोस्ट आर युजली द वर्स्ट ॲट युटिलायझिंग टाइम, अशा आशयाचं. वाया कुठे जातो तर इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स वगैरे ह्या गोष्टी. तर हे दोन मुद्दे की वेळेचं नियोजन तू कसं केलंस, विशेषतः नंतरच्या अटेम्प्ट्समध्ये, की जिकडे विवाह झाला होता त्याबद्दल तर बोलूच आपण नंतर, प्रसंगी जॉब वगैरे पण करायला लागलेला असशील, की जे कॉलेज लाईफ नाही म्हणलं तरी जरा मोकळा वेळ असतो भरपूर, पण नंतर जबाबदाऱ्या सांभाळून पण अभ्यास करायचा आहे. आणि डिस्ट्रॅक्शन्स. आता निदान आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा अजून एवढं इन्स्टाचं वगैरे रेज नव्हतं, जेन झी आणि अल्फामध्ये आहे तेवढं. आता तर अजून वाढलेलं आहे. पण आपल्या वेळेचे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे काय, सायबर कॅफेमध्ये जाऊन काउंटर स्ट्राईक खेळणे, मित्रांबरोबर गप्पा मारत बसणे, आम्ही कट्टे करणे म्हणतो त्याला. अशा डिस्ट्रॅक्शन्सला रेजिस्ट कसं केलंस आणि टाइम मॅनेजमेंट कसं केलंस. एक US वेटरन आहेत जोको विलिंक नावाचे, त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं टायटलच आहे डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम. आणि बऱ्याचदा आपल्याकडे असा समज आहे किंवा सगळ्यांना असं वाटतं की जिथं डिसिप्लिन जास्त आहे याचा अर्थ तिथं फ्रीडम कमी आहे. आणि ते उलटी थेअरी मानतात. ते म्हणतात की जिथं डिसिप्लिन जास्त आहे तिथं फ्रीडम पण जास्त असणार आहे. म्हणजे साधं उदाहरण आहे की तुम्ही जर सकाळी तुमचं उठायचं टाईम ठरलंय, समजा सकाळी 6-6:30ला तुम्ही उठत आहात आणि ते डिसिप्लिन आहे, तुम्ही सकाळी 6:30 म्हणजे 6:30लाच उठता, तर तुम्हाला तिथून पुढे ऑफिस समजा 10 वाजता आहे किंवा कॉलेज 9-10 वाजता आहे, तर पुढचे 3 तासांची विंडो आहे.
ज्याच्यामध्ये तुम्ही जिमला जाऊ शकता, व्यायाम करू शकता, योग करू शकता, ध्यान करू शकता किंवा आणखी काही तुमची कामं असतील वाचन करू शकता. म्हणजे या माणसाकडे फ्रीडम जास्त आहे आणि ज्याचं उठायचा टाईम ठरलेला नाही आहे, म्हणजे तो कधी 8ला उठतोय, कधी 8:30ला उठतोय, तर जो 8:30ला उठणार आहे त्याच्याकडे विंडो राहिली अर्ध्या तासाची की आता कॉलेजला पोहोचायचं किंवा जॉबच्या ठिकाणी पोहोचायचं, तर त्याचं फ्रीडम नेहमी कमी राहणार आहे. तर त्याला तो कमी स्वतंत्र माणूस आहे कारण त्याचं स्वतःवरती नियंत्रण नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की ही शिस्त जर असेल तर मग तुमचं सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण पण यायला चालू होतं. आणि जे की सोशल मीडिया हा खूप मोठा डिस्ट्रॅक्शनचा भाग आहे आणि जसं की आपण बघतो की ॲव्हरेज स्क्रीन टाईम आता 5 ते 7 तासांच्या आसपास आहे. तर म्हणजे 24 तासातले 7 तास माझे मोबाईलने खाऊन टाकले, तर माझ्याकडे मग राहिलेच 17-18 तासच, तर मग नाही होणार आहे तेवढ्यामध्ये. तर हा स्क्रीन टाईम कमी करावा लागेल. जसं की मी मुख्य परीक्षेच्या वेळी किंवा पूर्वपरीक्षेच्या आधी पण एखाद दुसरा महिना पूर्ण माझं व्हॉट्सॲप पण डिलीट करायचो. टेलिग्राम वापरायचो, पण त्याच्यामध्ये फारसं इंटरॅक्शन काय होत नाही कारण टेलिग्रामचा वापर करणारं एक वेगळं क्राऊड आहे किंवा स्पर्धा परीक्षांवालीच लोकं आहेत. आणि मला आठवतं आहे की ऑलमोस्ट मागचे 7-8 वर्ष माझं फेसबुक नाही आहे, इंस्टाग्राम नाही आहे, ट्विटर नाही आहे. सो ऑनलाईनच्या जगामध्ये तुम्ही मला शोधायला गेलात तरी मी कुठे सापडणार नाही आहे. आणि त्याने मला काही फरक नाही पडला. म्हणजे असं वाटतं ना की तुम्ही आता कट ऑफ होताय की काय बाकीच्यांपासून किंवा फोमो होईल किंवा तुम्हाला मित्र राहणार नाहीत, तर असं झालेलं नाही आहे. ॲक्च्युली असं होतं की आम्हाला शनिवार रविवारी वेळ पुरत नाही, एवढे सगळे मित्र भेटायला येतात किंवा आम्ही कोणाला तरी भेटायला जातो. सो सोशल सर्कल पण आमचं खूप ॲक्टिव्ह आहे. आणि सोशल मीडिया नसल्यामुळे आमचं सोशल सर्कल कमी झालं असंही नाही झालं. आणि मला वाटतं की हे करता येऊ शकतं. आणि ठीक आहे, मी सांगतो की एक्स्ट्रीम न करता 1-2 वर्ष तरी तुम्ही त्याला थोडंसं त्या टेम्पटेशन्सपासून वाचवलं पाहिजे स्वतःला. 1-2 वर्ष हा बाकीच्यांना सल्ला देतोयस, पण तुझीच स्टोरी दिसून येते की इथे ॲट मिनिमम 9 वर्ष तरी. येस. कारण आय गेस तुला आहेत अटेम्प्ट 9, सगळे 9 दिलेस आणि 9व्या अटेम्प्टला सिलेक्ट झालास. बरोबर. सो जिद्द आणि ताकद तर जबरदस्त लागलेली असणारच आहे. म्हणजे मी पण स्वतः 5 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि बाकीचे पण बघतो की एका अटेम्प्ट मध्ये जरी नाही झाले तरी खलास होतात ते. तर इथे तर 9 अटेम्प्ट टिकून राहणं, मानसिक ताकद आली कुठून? आधी सुरुवात करण्याची मला वाटतं एक 4 अटेम्प्टच्या नंतर मग BSF ला गेलास आणि BSF सोडणं हे तर मेंटल स्ट्रेंथ इज दी ओनली वर्ड. जोकोविलिंग कडनंच आली का अजून पण काही सोर्सेस आहेत त्याचे? मला वाटतं माणूस इव्हॉल्व्ह होत जातो परिस्थितीनुसार. आणि मी BSF जॉईन करताना तर माझ्यासाठी ती खूप मोठी अचिव्हमेंट होती आणि आजही आहे. म्हणजे आय स्टील चेरिश दॅट. एकतर ग्रामीण भागातून येणं, शेतकरी कुटुंबातून येणं आणि UPSCच्या एका परीक्षेमधून तुम्ही क्लास 1 ऑफिसर होणं, तर ही खूप मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी. पण मला वाटतं की जसं जसं तुम्ही आयुष्यातले काही टप्पे पार करत राहता तसं तसं तुम्ही इव्हॉल्व्ह होत राहता. या सगळ्या प्रवासामध्ये मला वाटतं की तुमचा मेंटल कॉन्स्ट्रक्ट खूप व्यवस्थित डिझाईन केलेला पाहिजे आणि तो डिझाईन तुम्ही करत आहात. त्याला कोणीतरी बाहेरचा माणूस किंवा खूप सारं कुठून तरी मोटिवेशन उसणं घेऊन नाही करत. इव्हॉल्व्ह होत राहता. तुम्ही 4 गोष्टी चांगल्या ऐकल्या, तिथून ते इन्स्पिरेशन घेतलं आणि स्वतःला घडवत गेलात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की मी UPSCचे अटेम्प्ट देताना पण त्याच्या भोवती सगळं अँकरिंग केलं नव्हतं. म्हणजे माझं आयुष्य तिथेच निगडीत ठेवलं नव्हतं. मी जसं सांगितलं की मी चाणक्यमध्ये काम पण करत होतो, मी इथं शिकवत पण होतो. आणि ज्यावेळी BSF जॉईन केलं त्यानंतर माझं लग्न झालं 2018मध्ये. आमचं फॅमिली लाईफ पण कंटिन्यू चालू होतं. त्यामुळं UPSC हे काहीतरी एक जीवन मरणाचाच प्रश्न आहे आणि हे झालं तरच चांगलं काहीतरी आयुष्यात आपण यशस्वी झालो म्हणता येईल किंवा मग अपयशच आलं असं आयुष्यभर रडत बसू, हा ॲटिट्यूड कधी नव्हता. त्यामुळं मला वाटलं की ते सस्टेन होणं मला शक्य झालं. जीवन मरणाचा प्रश्न नाहीयेस हे तुझ्याकडनं ऐकताना विशेष आनंद होतो. कारण एक वेळ मी म्हणलो हे किंवा दुसरा कोणीतरी ज्याचे आई वडील एकदम मल्टीनॅशनल मध्ये काम करतायत, बरोबर, ज्याला पोटाला चिमटा नाही येणार हो. स्पर्धा परीक्षा नाही झाली तर, यांना म्हणायला सोपं एक वेळ, कारण सेफ्टी नेट आहे त्यांच्याकडे. बरोबर. तुला कसं जमलं हा ऍटिट्यूड घेणं? बिकॉज तुझ्याच बोलण्यातनं आता आलंय की असं फार काही सेफ्टी नेट होतं असं नाहीये. मला वाटतं की एकतर
माझी जी जडणघडण झाली स्पेशली 12वी नंतर, आणि त्यातलं पण चाणक्य मंडलमध्ये मी जे काही कामं करत होतो, तर त्याच्यामधून जे बेसिक लाईफ स्किल आहेत की जे तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप गरजेचे आहे, जसं की स्वाध्याय कौशल्य आहे, की स्वतःचा अभ्यास स्वतः करणं, आयुष्यामध्ये प्लॅनिंग करणं कोणत्याही गोष्टीचं आणि ते व्यवस्थित एक्झिक्यूट करणं, वक्तशीरपणा, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स असतील, आणि जे काही तुमचं नेटवर्किंग आहे त्याच्यासोबत कसं तुम्ही ते अजून फुलवू शकता, त्याला कसं ग्रो करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींची शिदोरी माझ्यासोबत तयार झाली होती. आणि नंतर BSFमध्ये 5 वर्ष होतो, तर त्याचा एक आणखी कॉन्फिडन्स आला होता. त्यामुळे मला हे माहिती होतं की ठीक आहे, मी रिझाईन करताना हे मनात होतं की आता आपण UPSCचा 1-2 अटेम्प्ट देऊन बघायचे काय होते, आणि नाही झालं तर मग आपण काही ना काही विचार करू. पण त्यावेळी मनामध्ये हा कॉन्फिडन्स होता की मी वकिली करू शकतो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकतो. तर तो कॉन्फिडन्स होता की आपल्या पुढे रोजीरोटीचा फार प्रश्न येणार नाही, कदाचित 4-2 पैसे कमी मिळतील, ठीक आहे, पण आपण सर्वाईव्ह होऊ, हा कॉन्फिडन्स तर तोपर्यंत तयार झाला होता. कुठून झाला होता? आणि थोडं म्हणजे आपण दोघंही वकील आहोत म्हणून मी अशी क्रॉस घेतल्यासारखा प्रश्न वाटेल, पण ऐकणाऱ्यांना अनेक जणांना पडत असणार आहे. ग्रामीण बॅकग्राऊंड बरोबर. प्लस मगाशी आपण बोललो ते इंग्लिशचा मुद्दा, अजून असं फार काही तुझे अकॅडमिक क्रेडेन्शियल्स पाहिले तर काही 10वीत बोर्डामध्ये 12वीत बरोबर. बोर्डामध्ये वाईट मार्क नाही पण हो. फार बोर्डात पण बरोबर. नाही. ही खूप कॉमन स्टोरी आहे. आणि इनफॅक्ट मेजॉरिटी जण जे ह्या पार्श्वभूमीत येतात त्यांना थोडा न्यूनगंड असतो उलट. तर बरोबर. तुला काय गॉड्स गिफ्ट होती, रक्तात होतं का काही वेगळं रहस्य आहे की तू बॅकग्राऊंड तीच पण बाकीच्या जणांना न्यूनगंड वाटतो उलट की अरे बरोबर. आपलं पोटापाण्याचं कसं होईल ही परीक्षा नाही झालं तर. तुला ते नसून तुला होईलच माझं नीट, UPSC झाली काय नाही झाली, हा कुठून आला कॉन्फिडन्स? वेगळं किंवा मला काहीतरी गॉड्स गिफ्ट आहे वगैरे असं म्हणणार नाही. मला वाटतं की आपण सगळे होमोसेपियन्स आहोत. आपल्या सगळ्यांचा मेंदू एकसारखाच एकाच क्षमतेचा आहे. थोडाफार ॲटिट्यूडमध्ये 19-20चा फरक असू शकतो, आणि प्रत्येकाला एक्सपोजर काय कसं मिळतंय त्याच्यामधून. तर थोडंसं मला असं वाटतं की ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे एक स्ट्रगल करणं हे फार विशेष नव्हतं, की हे कुठंतरी माइंडसेट होतं की आपल्याला स्ट्रगल करावं लागेल, आणि ते खूप काळ पण करावं लागेल असंही होतं. किंवा आत्ता माझा असाही आत्ता माइंडसेट हा पण नाही की मी आता सिलेक्ट झालो UPSCमध्ये, आता एखाद्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायला आणि आता स्ट्रगल संपलं. तर कदाचित तिथेही मला अजून स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्ट्रगल कंटिन्यू करावं लागू शकतं. पण मला असं वाटतं की चाणक्य मंडलमध्ये आल्यानंतर थोडंसं धर्माधिकारी सरांनी फक्त करिअर गोल्स एवढ्यावरती फोकस न ठेवता लाईफ गोल्स पण महत्त्वाचे आहेत, आणि तिथून एक थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे पण बघण्याचा दृष्टिकोन, की लाईफ गोलचा ज्यावेळी विचार करायला लागतो माणूस, मग तो करिअर त्याच्यासाठी छोटं व्हायला लागतं, आणि मी कशासाठी आलोय आणि माझा काय उद्देश असू शकतो, आणि खरंच जर मोक्ष असं काहीतरी आहे तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येऊ शकतं, असं थोडंसं एक तुमचं व्हिजन तयार व्हायला मदत झाली. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी BSFमध्ये मी गेलो, तर मला असं वाटतं की एकतर BSFचं जे ट्रेनिंग आहे, तुम्हाला एक सोल्जर म्हणून तयार केलं जातं, त्यानंतर मी पुढे जाऊन कमांडो पण केला. सो ते सगळे ॲटिट्यूड्स तुमच्यामध्ये तयार होतात की जिथं तुम्हाला फार जीवनामरणाची पण फार भीती राहत नाही. ठीक आहे, डेथ नकोच असतं कोणाला, पण मरण नकोच आहे, प्रत्येकाला जास्तीत जास्त जगायचं आहे. पण सोल्जरच्या ट्रेनिंगचा तो एक भाग आहे की तो त्या लेवलपर्यंत पोहोचतो की तिथं फार तो लाईफ अँड डेथचा फार विचार करत नाही. तर मला असं वाटतं की तो ॲटिट्यूड मला पुढे पण कामी आला. आणि ज्यावेळी मग मी रिझाईन करायचा विचार केला आणि इकडे यायचा विचार केला, त्यावेळी होतं की आपण मनात तर विचार आला की अनएम्प्लॉईड असू, आपल्याला कदाचित जॉब मिळणार नाही, आणि मग दुसरं मन सांगत होतं की कालपर्यंत तर मी मरणाची पण भीती नव्हती, आणि आज अचानक अनएम्प्लॉईड असण्याची भीती कसं काय असू शकते. तर तो मेंटल कॉन्स्ट्रक्ट मला वाटतं की तिथून पण इव्हॉल्व्ह झाला होता. आणि इट इज अ प्रोसेस, की हे असं कोणत्या क्षणाला जाऊन तुम्हाला आज बोधी प्राप्त झाली असं नाही होणार आहे. सो कंटिन्युअस ती स्ट्रगल आहे. इथे आल्यानंतर पण माझ्यासाठी परत 1-2 वर्ष मी त्या प्रोसेसमध्ये होतो. तर त्यावेळी पण मला खूप, मी एकतर मिस करायचो BSFला, ते सगळं लाईफस्टाईल, आणि एकतर काय फौज म्हणजे एक डिफरंट वे ऑफ लाईफ आहे, ती जीवन पद्धती आहे, आणि तो एक वेगळा धर्म आहे, तुम्ही फौजमध्ये आहात म्हणजे, आणि सिव्हिल लाईफ इज टोटली डिफरंट. त्यामुळे तो पण खूप त्रास व्हायचा की ॲडजस्ट होण्यामध्ये इथे. पण त्या प्रोसेसमधून इव्हॉल्व्ह होत होत हे हळूहळू गोष्टी मिळत गेल्या.
फारच म्हणजे मेंटल स्ट्रेंथबद्दल छानच बोललास. पण मी जर म्हणलो की थोडी चर्चा आपण व्हॉट इफकडे आता काय झालं असतंकडे नेऊयात. शेवटचा अटेम्प्ट होता, तो पण दिला, झालास उत्तीर्ण, म्हणून छान आहे. आता मी तुला आधीपासून पण ओळखतो, त्यामुळे मला माहिती आहे जर नसताच झाला तर तितकाच स्मितहास्याने जगला असतास आत्तापर्यंत. पण प्लॅन बी काय होता तो मला वाटतं आता बोलण्यात उत्तर आलंच की वकिली वगैरे करायचं होतं ते. पण अनेक जणांना अभ्यास करताना असं वाटतं की नाही झालो, 1 अटेम्प्ट क्लिअर, 2 अटेम्प्ट क्लिअर, अरे एवढं काय एफर्ट केले, सगळे वाया गेले. तर अशा विद्यार्थ्यांना काय म्हणशील तू की ज्यांना स्पर्धा परीक्षा केली, एवढं कष्ट केले, काहीच पदरी पडलं नाही औपचारिकरित्या, पद कुठलं, तर मग काय खरंच केलेला सगळा अभ्यास वाया जातो, तुझा गेला असता का काय? मला तर एक वाटतं की विद्यार्थ्यांना पण माझा नेहमी सल्ला असतो की 3 ते 4 अटेम्प्ट तुम्ही द्यायला पाहिजेत सिरियसली. त्यानंतर जर तुमच्या लक्षात येतंय की बहुतेक आपल्याकडून हे होत नाहीये किंवा तो ॲप्टिट्यूड नाहीये, तर दुसरं काहीतरी त्यांनी शिफ्ट झालं पाहिजे. पण मग हे जे समजा 3 ते 4 वर्ष जे मी रिकमेंड करतोय, तर ती मग वाया गेली का? हा एक प्रश्न निर्माण होतो. तर मला असं वाटतं की UPSCचा जो अभ्यासक्रम आहे, त्याचं जे डिझाईन आहे, ते ग्रोथ ओरिएंटेड आहे. आणि जर तुम्ही 4 वर्ष सिन्सिअरली त्या प्रोसेसमध्ये आहात, सिन्सिअरली अभ्यास केलेला आहे आणि स्वतःला ग्रो करण्याच्या ओरिएंटेशननी सगळी प्रोसेसमध्ये आहात, तर तुमच्या लक्षात येईल की 4 वर्षामध्ये तुमच्यामध्ये बराच काही चांगला पॉझिटिव्ह बदल झालेला आहे. बरेचसे लाईफ स्किल तुमच्याकडे आलेले असतील. इथून पुढे जर तुम्ही ज्या काही क्षेत्रामध्ये गेल्या, तुमचा समजा ग्रॅज्युएशन काही टेक्निकॅलिटीजमध्ये असेल किंवा माझ्यासारखं लॉ असेल आणि तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये गेलात, तर तुम्ही तिथले वेगळे पण दिसून येईल तिथल्या लोकांना की तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा आहे. दुर्दैवाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मी असंही बघितलं की आले ग्रॅज्युएट होऊन आणि त्यावेळी चांगले होते, कॉन्फिडंट होते, आनंदी होते, एकदम मोटिवेटेड होते, पण 3-4 वर्ष प्रोसेसने त्यांना फार काही यश मिळालं नाही, खस्ता खाल्ल्या आणि एकदम त्यांचं डिग्रेडेशन व्हायला लागतं की कॉन्फिडन्स कमी झाला, दुःखी कष्टी व्हायला लागले आणि मग नशिबाला शिवाय देत आहेत, UPSCला शिवाय देत आहेत आणि मग ती निगेटिव्हिटी साचायला लागते. तर हे नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि हे प्रत्येकाने कॉन्शियसली अलर्ट राहून स्वतःकडे बघितलं पाहिजे की माझं डिग्रेडेशन तर होत नाही आहे ना. आणि त्याच्यासाठी फार काही टेस्ट करायची गरज नाही. बेसिकली तुम्ही आनंदी आहात की नाही आहात, तुम्ही मोटिवेटेड आहात की नाही, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे की नाही. तर हे मी UPSC चालू करताना पहिल्या वर्षी जो माइंडसेट होता, तोच माझा माइंडसेट 3ऱ्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी पण राहायला पाहिजे. हे होऊ शकतं की प्रोसेसमध्ये एक मॅच्युरिटी येऊ शकते, जे सुरुवातीला एकदम थोडंसं चाइल्डिश मोटिवेशन असू शकतं की चला करू, IAS व्हायचं, IPS व्हायचं, सरफरोश बघितला, गंगाजल बघितला, तर ते टिकणार नाही, ठीक आहे. पण तुम्ही एक समृद्ध माणूस म्हणून यातून बाहेर पडू शकता आणि तेच व्हायला पाहिजे. डिग्रेडेशन करणारी ही प्रोसेस नाही आहे. हा पण खूप काळ त्याच्यामध्येच आहात, 8-10 वर्ष, 12 वर्ष आणि मग फक्त स्पर्धा परीक्षाच देत आहे, तर दॅट इज नॉट गुड. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला प्लॅन बी न म्हणता प्लॅन A+ कडे तुम्ही विचार करायला पाहिजे की UPSC माझा प्लॅन A होता, पण ते जर नाही झालं तर माझ्याकडे याच्यापेक्षा पण बेटर ऑप्शन आहे किंवा मी आयुष्यामध्ये याच्यापेक्षा पण समृद्ध असं काहीतरी करेल, तर ते आहे की IAS पेक्षा पण भारी, म्हणजे माझा प्लॅन A+ तयार असायला पाहिजे. ओके, बोलायला आय वुड से की ठीक आहे, छान, सोपं आहे, मोटिवेशनल पण आहे. 2-3 वेळेला तू म्हणलास की तो जीवनात तुम्ही आनंदी असायला पाहिजेत, काय पॉझिटिव्ह दृष्टिकोन असायला पाहिजे, ठीक आहे. पण समजा आता मी एक तुझ्यासमोर विद्यार्थी म्हणून काउन्सिलिंगला येऊन बसलोय, तुझ्यासारखीच समजा ग्रामीण पार्श्वभूमीमधनं शिक्षण, सेमी इंग्लिशमधनं, त्यामुळे इंग्लिशचा न्यूनगंड माझ्यात आहे, तरी तो गिळून मोडत तोडत अभ्यास केला, गावाकडे ऍडमिशन घेतली, म्हणजे कॉलेज पण फार काही नावाजलेलं नाही, कॉलेजला फक्त परीक्षेपुरता गेलो, त्याच्यातनं अभ्यासासाठी वेळ हवाय म्हणून BA ला गेलो, ग्रॅज्युएशनच्या नंतर लगेच मास्टर्सला नाही गेलो, कुठेही जॉब नाही घेतला, पुढची समजा 3 किंवा 4 वर्ष मी तयारी करतोय. म्हणजे आता माझं वय समजा आहे 24-25, कॉलेज काही फार चांगलं नाही, फक्त एक BA ची डिग्री, रेझ्युमे पण फार काही बिल्ड केलेला नाहीये आणि 3-4 अटेम्प्ट मध्ये धड प्री पण क्लिअर झालेलो नाही. असा मी एक काउन्सिलिंगसाठी तुझ्या समोर येऊन बसलो. कुठून आणू पॉझिटिव्ह आउटलुक, कुठून आणू मोटिवेशन?
आणि समजा माझ्या रक्तात ते, मी जर म्हणलो काय जेनेटिक्समध्येच तुझ्या होतं म्हणून तुला आनंदी हसतमुख राहता आलं, माझ्या नाहीये, काय काउन्सिलिंग देशील मला? मला असं वाटतं की अशा विद्यार्थ्याने पण ज्यावेळी स्पर्धा परीक्षांचा विचार केला, म्हणजे 12वीमध्ये 11वी-12वीमध्येच BA ला जायचा निर्णय घेतला त्यावेळीच, तर तिथपासून थोडंसं करेक्शन्स सुरू झाले पाहिजेत. एकतर माझी परिस्थितीच अशी आहे की मला जॉब हवा आहे आणि माझ्यासाठी ते लाईव्हलीहूडचं साधन आहे. तर मी थोडंसं माझं जर ठीकठाक आहे, मी 11वी-12वी सायन्सला आहे, तर होऊ शकतं की मी इंजिनिअरिंगला किंवा एक MBBSचा पण विचार केला पाहिजे किंवा लॉसारखं प्रोफेशनल डिग्री घेतली पाहिजे. आणि ठीक आहे, तो चान्स गेला, 12वीवाला चान्स गेला, ठीक आहे. पण मग आता ग्रॅज्युएशन झालं, तर ग्रॅज्युएशन झाल्या पण तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, तर सोबत LLB करू शकता, MBA सारखं टेक्निकल एज्युकेशन किंवा प्रोफेशनल डिग्री घेऊ शकता आणि पॅरलल मिळू शकते. फारसं त्याच्यासाठी वेगळा वेळ पण द्यायची गरज नाही. 2-4 तास कॉलेज केलं किंवा तेवढा परीक्षांपुरता अभ्यास केला तरी पण तुम्हाला ती एक प्रोफेशनल डिग्री मिळू शकते. आता राहतो प्रश्न की ज्यांनी हे न करता फक्त परीक्षा एके परीक्षाच देत बसले आणि मग त्या नादामध्ये लाईफ स्किल्स पण नाही आहे, कम्युनिकेशन स्किल नाही आहे, भाषेवरती प्रभुत्व नाही आहे, 4 चौघांमध्ये काही बोलायचा विषय मांडायचा तर ते सादर करता पण येत नाही आहे. तर मग हे स्किल्स पण आत्ता मिळवायला चालू केलं पाहिजे. आणि हे विद्यार्थ्यांनी थोडंसं स्वतःला आधीपासून विचारलं पाहिजे की माझ्यासाठी हे फक्त पॅशन आहे की माझ्यासाठी हा रोजगाराची पण संधी आहे. जर ती रोजगाराची संधी, पॅशन कोणासाठी असू शकतं की मी IIM मधून पासआउट आहे आणि मला 30 लाखाचं 40 लाखाचं पॅकेज पण ऑफर झालं होतं आणि मला असं वाटलं की नाही हे माझं पॅशनला मॅच होत नाही आहे म्हणून मी UPSC करायला आलो. नाव दिस इज अ पॅशन. पण माझं आईवडील शेती करतायत आणि आमचं वार्षिक उत्पन्नच 50,000 1 लाख रुपये आहे, तर मला फारसं पॅशन IAS होण्याचंच आहे हे कुठून कळालंय, म्हणजे त्याला बॅकग्राऊंड काय आहे? तर ते फक्त वरवरचं आहे, कुठेतरी मूवीजमध्ये बघितलंय आणि किंवा ती लाल बत्ती आणि ते बघून आकर्षित झालेला. तर मग अशा विद्यार्थ्यांनी 21व्या वर्षीच ज्या परीक्षांना एलिजिबल झाला आहात त्या सगळ्या परीक्षा दिल्या पाहिजेत. मग अशा विद्यार्थ्यांनी PSI का नाही व्हायचं? अशा विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा का नाही द्यायची? किंवा अशा विद्यार्थ्यांनी ज्या काही बाकी सरकारी आस्थापनांमधल्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, वेगवेगळ्या पदांच्या असतात, त्या का नाही द्यायच्या? तुम्ही जर ते अडकून बसलात की नाही UPSC म्हणजेच काहीतरी सर्वस्व आहे आणि त्यातलं पण IAS IPS म्हणजेच छान आणि बाकी एकदम फालतू, तर मुळात हे अज्ञानातून आलेली विचार पद्धती आहे. प्रशासनाला सगळ्या अधिकाऱ्यांची गरज आहे, सगळ्या वर्गातल्या क्लास A B C D सगळ्या लोकांची गरज आहे. त्यातला कोणताही एक क्लास तुम्ही काढून टाकला की क्लास C काढून टाकला सरकारने, तर प्रशासन नाही चालणार आहे. म्हणजे ती लोकं पण तितकीच गरजेची आहेत. मग हा जो हायरार्किकल माइंडसेट आहे, जो की एक प्रकारची वर्णव्यवस्थेतून आलेला आहे आणि तो पण प्रशासनामध्ये कंटिन्यू झाला, तो नसला पाहिजे. आणि बऱ्याचदा विद्यार्थ्यांमध्ये हे पाहायला मिळतं की नाही हे म्हणजे काहीतरी ग्रुप A म्हणजे आहे चांगला आहे, B म्हणजे काहीतरी वाईट आहे. असं नाही विचार केला पाहिजे. मी सुरुवातीला तुझं वर्णन केलं होतं की चाणक्याचा आधी विद्यार्थी, मग कार्यकर्ता, मग फॅकल्टी, मग कार्यकर्ता अधिकारी. खरं म्हणजे अनेक जणांची स्टोरी इथपर्यंत थांबते. तुझी स्टोरी परत कार्यकर्ता, विद्यार्थी आणि आता परत कार्यकर्ता अधिकारी ह्याच्यावर गेली. तर हा जो मधलं ट्रान्झिशन आहे, म्हणजे इतरांना, प्रेक्षकांना त्यांच्या भाषेत समजावं म्हणून सरांनी आम्हाला एक स्वप्न दिलंय, कार्यकर्ता अधिकारी, अंतःकरण कार्यकर्त्याचं पण हातात सत्ता अधिकाऱ्याची. तर अनेक जण चाणक्यातनं असे कार्यकर्ता अधिकारी प्रशासनामधले एकदाच बनतात. आपल्याबरोबर सुनील दादा आहे, त्यांनी 2दा बनून दाखवलंय. म्हणजे आधी BSF मध्ये सिलेक्ट झालेला होता, पण त्याच्यानंतर जास्ती मोठं स्वप्न पाहिली होती. दादाच्या बोलण्यात आलेलंच आहे की काही फार कटुता नाहीये BSF बद्दल, पण स्वप्न पाहिलं होतं UPSCची परीक्षा उत्तीर्ण होण्याचं, म्हणून तिथून राजीनामा देऊन पुन्हा अटेम्प्ट दिले. त्याच्यामध्ये पण काही पहिल्याच अटेम्प्टला यश मिळालं असं नाहीये बरं का, शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत देऊन तिथे यश मिळालेलं आहे. तर ही जी आयुष्यातली मधली फेज आहे BSF मध्ये, त्याच्याबद्दल आत्ता पण इतका वेळ पण बोललेला आहेस, पण मी जर विचारलं की BSF मध्ये जाण्याच्या आधीचा सुनील, म्हणजे की ज्यांनी तेव्हा पण तू तसे मला वाटतं 4 अटेम्प्ट वगैरे दिलेले होतेस, पण तरी सिव्हिलियन लाईफ मधला गावाकडून पुण्याकडे आलेला पण स्टुडंट, अँड देन यू वुड से की BSF टर्न्ड यू फ्रॉम अ बॉय इनटू अ मॅन. त्या अनुभवांबद्दल थोडंसं सांग. मला वाटतं की माझा वन ऑफ द बेस्ट डिसिजन होता आयुष्यामधला की BSF जॉईन करणं. कारण बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये हे मी बघतो ट्रेंड
की CAPFमध्ये सिलेक्शन झाले, पण नाही मला UPSCच करायचं आहे असं म्हणून ते जॉईन न करणारे पण मी काही विद्यार्थी बघतो. तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. तुम्ही परीक्षा दिली होती कारण तुम्हाला ते काहीतरी आकर्षण वाटलं होतं आणि तुमच्यासाठी ते महत्त्वाचं होतं म्हणून दिली. नंतर मे बी तुम्हाला ते ट्रेनिंग आणि ते थोडंसं नको वाटायला लागलं, व्हॉटेवर. पण माझी ती क्लॅरिटी होती की आयदर मी सिव्हिल सर्व्हिसमधून पोलीसमध्ये जाईल किंवा मी त्यावेळी MPSCचे पण काही इंटरव्ह्यू दिले होते, त्याच्यामध्ये पण मी DYSP प्रेफरन्स द्यायचो पहिला, किंवा UPSCतून IPS पहिला प्रेफरन्स द्यायचो. त्यामुळे हे ठरलं होतं की ही फील्ड ऑफ लाईन असणार आहे, हे फील्ड असणार आहे आणि जिथं मी काम करायला इच्छुक आहे. BSFमध्ये जॉईन केल्यानंतर मग ते जे रोमॅन्टिसिझम आहे, ठीक आहे, ते थोडंसं मग संपून ज्यावेळी ॲक्च्युअल रगडा चालू होतो, मग त्यावेळी तुमचा कस लागायला लागतो की खरंच तुम्हाला हे पॅशन आहे का आणि खरंच मनापासून तुम्ही व्हॉलंटियर आहात का की देशासाठी लढायला किंवा देशाचं रक्षण करायला. तर मग ते माझं अकॅडमीमध्ये असताना माझ्या उजव्या गुडघ्याला इंजुरी पण झाली. पण असं झालं की मी आजूबाजूला जे माझे बॅचमेट होतं तर त्यांच्यामध्ये पण प्रत्येकजण काही ना काही इंज्युर्ड असतो. आमच्यापैकी एकाचा हात मोडला होता, एकाचं शिनबोन फ्रॅक्चर होतं, ठीक आहे. त्यामुळं दिस इज व्हेरी नॉर्मल की तुम्हाला इंजुरीज आहेत आणि तरी तुम्ही ते दररोजचं जे काही हेक्टिक शेड्यूल आहे ते करत आहात. काही काही लोक असे असतात की 2-2, 3-3 महिने लंगडत पण ट्रेनिंग करतात. सो हे तर ॲथलीट लोक पण करतात की खूप रिगरस फिजिकल एक्सरसाइज आणि खूप रनिंग आणि खूप व्यायाम. आमच्याकडे वेगळं काय आहे की ॲथलेट्सला इंजुरी झाली तर त्याला ब्रेक मिळतो, इथे ब्रेक नाही मिळत. इथं तुम्हाला ते करावंच लागेल, दॅट्स युअर जॉब. आणि हा माइंडसेट हा आहे की उद्या तुला युद्धभूमीवरती गोळी लागली, काहीतरी इंजुरी झाली तर मग लगेच गिवअप करणार की आता मला गोळी लागली, मी जरा रेस्ट घेऊन येतो 3 महिने. तर तो माइंडसेट तयार व्हायला लागतो की नो मॅटर व्हॉट आय विल डू माय जॉब अँड द शो मस्ट गो ऑन. तो ॲटिट्यूड मला BSFने तयार केला त्या 12 महिन्यांच्या बेसिक ट्रेनिंगमध्ये आणि मग परत 70 दिवसांचा जो कमांडो कोर्स होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे बऱ्याचदा अशी स्थिती येते आणि तुम्हाला या लेवलला पुश केलं जातं की तुम्हाला असं मनात किंवा शरीर तुमचं सांगायला लागतं की मे बी आता अजून पुढचं जर 100 मीटर धावलो तर कदाचित मी मरू शकतो किंवा माझे ऑर्गन्स फेल होऊ शकतात. आणि त्या लेवलपर्यंत तुम्हाला इन्स्ट्रक्टर, तुमचे उस्ताद लोक पुश करतात. आणि मला वाटतं की ते ट्रेनिंगचा इसेन्स आहे की ह्या लेवलपर्यंत जाऊन मेंटली स्वतःला पुश करणं की ठीक आहे, मे बी होणार असेल काही तर हरकत नाही, आता घेतलंय हाती टास्क तर करायचं कम्प्लीट असं. BSF मध्ये तू म्हणलास की असं एक अजून 100 मीटर मी पळालो तर ऑर्गन्स फेल होतील किंवा मी मरीनच, ह्या लेव्हलपर्यंत शरीराला पुश केलं जातं. पण तुझ्याकडे आता पण बघून कळतंय की BSF पण आता सोडून बराच काळ झाला, पण ते थांबलेलं नाहीये शरीरावर काम करणं. मला वाटतं ते पण महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड म्हणतात. तर आपण हेल्दी माइंड बद्दल इतका वेळ बोललोच की पॉझिटिव्हिटी, आनंदी राहणे, पण ते होऊ शकत नाही जोपर्यंत तुमचं शरीर हेल्दी नाहीये. बरोबर. तर खूप विद्यार्थी मी बघतो की ह्याच्या क्षेत्रामध्ये वेळ वाचवण्यासाठी पहिला बळी जो खरं म्हणजे सोशल मीडियाचा दिला पाहिजे तो तर देत नाहीत. पहिला बळी देतात तो मग प्रसंगी पळायला जायचंय, जिमला जायचंय किंवा योग ध्यान जे करायचंय ते, आणि मग शरीर डिटेरिओरेट व्हायला लागतं, त्याबरोबर त्यांची बुद्धी आणि कॉन्सन्ट्रेशन पण डिटेरिओरेट व्हायला लागतं. तर हे पटतं का तुला, आणि तू काय करतोस एक हेल्दी बॉडी आणि माइंड मेंटेन करायला, आणि त्याचा अभ्यासात रोल काय? 100% बरोबर म्हणालास तू की विद्यार्थी बऱ्याचदा व्यायामाचा पहिला बळी देतात की आता अभ्यास करायचा आहे, आपल्याला काय पैलवान व्हायचं नाहीये, व्यायाम सोडला तरी चालेल. पण त्यामध्ये ही चूक करतात असं मला वाटतं, कारण UPSC ही फक्त तुमच्या इंटेलिजन्सची परीक्षा नाहीये, ही फिजिकल एक्झाम पण आहे. आणि फक्त ते मेटाफर म्हणून म्हणत नाहीये, तर तुम्ही जर 365 दिवस दररोज 8 ते 10 तास अभ्यासिकेत बसून अभ्यास करणार आहात तर तुमचं शरीर खूप सदृढ असायला पाहिजे. जर तुम्ही 2-3 महिन्यातून व्हायरलच्या साथीमध्ये आजारी पडायला लागलात आणि तुम्हाला काय सर्दी पडसे ताप काहीतरी यायला लागलं, तर 8-10 दिवस जर वायाला जायला लागले दर 3-4 महिन्याच्या सायकलमध्ये, तर तुम्ही नाही आहेत कॉम्पिटिशनमध्ये. मुख्य परीक्षाला तुम्हाला सकाळी 3 तास, दुपारी 3 तास असं 6 तासांचं सलग लिखाण करायचं आहे आणि दॅट रिक्वायर्स ट्रेमेंडस फिजिकल एनर्जी. तर मग बऱ्याच लोकांचे की खांदाच दुखायला लागला, हातच दुखायला लागला, कंबर दुखते, अर्धी पाठ दुखते, तर मग तुमचा पुढच्या पेपरमध्ये परफॉर्मन्स तेवढा चांगला होणार नाही जेवढा तुमचा अभ्यास झालाय. त्यामुळे माझा अभ्यास झालाय पण एन परीक्षेमध्ये मी फिजिकली वीक असल्यामुळे
माझा तिथे स्कोअर कमी आला. तर असं पण बऱ्याचदा घडणार आहे. त्यामुळं आणि दुसरं बेसिक सायन्स आहे की जर तुमचं फिजिकली फिटनेस चांगला असेल, तुम्ही जर व्यायाम करत असाल, तर तुमच्या मेंदूतला ग्रे मॅटर जास्त ॲक्टिव्ह असतो. तुमचे न्यूरॉन्स जास्त ताकदवर होत जातात. त्यामुळं पैलवानांचा गुडघ्यात असतो, म्हणजे असं हे चुकीचा मतप्रवाह आहे. मुळात जे ॲथलेट्स लोकं असतात ते खूप इंटेलिजंट लोकं असतात आणि मेंटल स्ट्रेंथ त्यांची खूप चांगली असते. त्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट खूप चांगलं असतं आणि हे वारंवार त्या फिजिकल जे काही त्यांनी एक्सरसाइज केलेलं आहे त्याच्यातून त्यांचं ते मेंटल टफनेस तयार झालेलं असतं. सो दॅट इज कनेक्टेड टू इच अदर. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये UPSC सारख्या परीक्षांमध्ये हे दोन्ही गरजेचं आहे. त्यामुळे फिजिकल पण आहे आणि मेंटल पण आहे. आणि बऱ्याचदा मी तर म्हणतो की हे जास्त फिजिकल आहे की त्या सायकलमध्ये टिकणं. आणि मी तर 9 अटेम्प्ट दिले, त्यामुळे मी 9 वेळा तरी त्या सायकलमधून गेलोय. सो आय सर्वाइव्ड ओनली बिकॉज आय वॉज फिजिकली फिट. आणि त्याच्यातून जी पॉझिटिव्हिटी भेटतो, जे एन्डॉर्फिन सिक्रेट्स होतात, जे ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं किंवा ॲड्रिनॅलिन रश तयार होतो, तर ते जे चैतन्य आहे तर ते तिथून आलेलं आहे. वा. तसंच सर नेहमी म्हणत असतात की चाणक्य हे जगातलं सर्वश्रेष्ठ वधूवर सूचक मंडळ आहे. अनेक विद्यार्थी, प्रेझेंट पार्टीज इन्क्लुडेड, चाणक्याच्या मांडवाखालनं गेलेले आहेत की ज्यांना आयुष्याचा साथीदार चाणक्यच मिळाला. त्या या चाणक्याच्या वधूवर सूचक योजनेचा तू एक लाभार्थी. तर थोडंसं ह्या काळात लग्न, त्याच्यानंतर विनयाताईबद्दल पण सांग. आणि तू म्हणलास की जसं BSF पुश करतं तुला, तसं तुझ्याच बोलण्यात अनेक वेळेला आलंय, तितकंच इफ नॉट मोर व्हिगरसली विनयानी पण केलं तुला पुश. बरोबर? दॅट इज ट्रू. मी सांगेल की आधी BSF जॉईन करण्याच्या आधीचा माझा जो काही स्पर्धा परीक्षेतला प्रवास तो माझ्या लेवलला वैयक्तिक पातळीवर होता. पण 2021मध्ये, नोव्हेंबर 2021मध्ये मी रिझाईन केलं आणि 22ला मी पहिला अटेम्प्ट. त्यावेळी माझे 3 अटेम्प्ट शिल्लक होते आणि माझं त्यावेळी विचार होता की एखादा अटेम्प्ट देईल आणि त्यामध्ये जे होईल ते होईल, अदरवाईज दुसरं काहीतरी आयुष्यामध्ये आपण सुरू करूयात. सुदैवाने असं झालं की विनया पण त्यावेळी परीक्षाच देत होती आणि ती पण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. तिने पण LLB केले, नंतर LLM केले आणि सुदैवाने तिचं मी इकडे आल्यानंतर 1 वर्षाच्या आत पुणे महानगरपालिकेमध्ये असिस्टंट लॉ ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. आणि तो मी 22ला अटेम्प्ट दिला, मेन्स दिली, पण माझे एक 12 मार्कांनी तो कट ऑफ राहिला, इंटरव्ह्यूचा कॉल नाही आला. आणि त्यावेळी मग मी म्हटलं की ठीक आहे, आता आपलं ठरलं होतं एकच अटेम्प्ट द्यायचा, तर आता काही परत अटेम्प्ट देण्यात काय अर्थ नाही. पण विनया एम्प्लॉईड होती आणि तिला सिक्युअर जॉब होता, तर तिने सांगितलं की बघा आता पैशांचा प्रश्न नाही आहे, तर काय हरकत आहे की तू अजून एक अटेम्प्ट देऊन बघ, आणि त्यात नाही झालं तर मग ठीक आहे आपण थांबूयात आणि दुसरं काहीतरी कर. त्यामुळं मी दुसरा अटेम्प्टच ते विनयाचं सेटलमेंट, विनयाची सिक्युरिटी असल्यामुळे देऊ शकलो. आणि मग तिने फायनान्शियली पण सपोर्ट केलं, इमोशनली पण सपोर्ट केलं आणि काही लेवलला इंटेलेक्च्युअली पण माझे एसे तपासून देणं किंवा काही उत्तरं आहेत तर तिचे ओपिनियन्स, तर ते मला खूप फायदा झाला त्याचा. आणि त्यानंतर मग मी दुसरा इंटरव्ह्यू दिला, म्हणजे 23ला परत इंटरव्ह्यू दिला आणि त्यावेळी इंटरव्ह्यू पण छान गेलं होतं, सगळं मेन्स पण चांगली गेली होती, वाटलं की आता होईल. आणि दुर्दैवाने त्या वर्षी झालं नाही. आणि मग असं होतं की आता आम्ही पुढचा फॉर्म पण भरला नव्हता, की असं ठरलं होतं की जी सर्व्हिस मिळेल ती जॉईन करायची किंवा मग दुसरं काहीतरी करू. त्यामुळे 24चा मी अटेम्प्ट नाही दिला आणि मग 24ला मी पॅरलली चाणक्यात शिकवत होतो आणि मग काही अपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये काही मिळत आहेत का असं शोधत होतं. पण असं झालं की त्या 1 वर्षामध्ये कुठेच काही मला अपॉर्च्युनिटी पण मिळाली नाही, असं की मी जिथं शिफ्ट होऊ शकतो. आणि मग परत विनयाच म्हणाली की आता तुझा एक अटेम्प्ट राहिला आहे, तर ठीक आहे, एक काम कर की तो देऊन टाक आणि मग मेन्स झाली की तुला दुसरं काय जे करायचं आहे ते तू सुरुवात कर. आणि मग परत मी ते प्री दिली, ती क्वालिफाय झालो, मेन्स दिली, ती क्वालिफाय झालो आणि मग फायनली त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. तर हा जो सेकंड फेजमधला माझा प्रवास आहे तो माझा एकट्याचा नव्हता. सो त्याच्यासोबत विनयाचं तितकंच प्रपोर्शन आहे आणि मी सांगेल की तिचा 51% वाटा आहे, माझा 49%च आहे. तो अदरवाईज म्हणजे मी माझ्या आयुष्यामधून जर विनयाला रिप्लेस केलं आणि ती जर नाही आहे तर मग मी ते सिलेक्ट नाही होते. ठीक आहे. सो डेस्टिनीमध्ये दॅट इज नॉट हॅपनिंग इफ शी इज नॉट देअर. ग्रेट. येस दादा, मग लास्ट क्वेश्चन. समोर व्हिडिओ बघत असलेला एखादा असाच 12वी झालेला किंवा ग्रॅज्युएशन कुठल्याही टप्प्यामधल्या
कुठल्या तरी ॲस्पायरंटला एक मेसेज काहीतरी तुझ्याकडनं द्यायचं असेल तर काय देशील? मला वाटतं की UPSC सारखी अनसर्टन परीक्षा देताना हे प्रत्येकाला माहिती ऑब्जेक्टिव्हली की जे देणार आहे त्यातले 99% व्यक्ती होणार नाही आहेत, कारण तो नंबरचा गेम आहे. पण मग मी जर असं काहीतरी करायला चाललोय जे की खूप अनिश्चित आहे, तर मग तो जो व्हाय आहे, का करायचंय, हा खूप क्लिअर असायला पाहिजे. आणि तुमचं जे मोटिवेशन आहे त्या तिथून आलेलं पाहिजे की हे मला का करायचंय, त्याचं कन्व्हिक्शन खूप असायला पाहिजे व्यवस्थित. दुसरं आहे की तुमच्याकडे हे नाही तर माझ्याकडे प्लॅन A+ याच्यापेक्षा बेटर ऑप्शन तयार पाहिजे. आता गरजेचं नाही की मी फेलच होणार आहे म्हणून मला A+ पाहिजे. गरजेचं ह्याच्यासाठी आहे की त्या परीक्षेच्या प्रोसेसमध्ये जे काही टप्पे आणि चढ उतार येणार आहेत, तर ते सहजपणे पचवता येण्यासाठी बॅक ऑफ द माइंड मला ती सेफ्टी असायला पाहिजे की ठीक आहे, ह्यातून झालं तर झालं, नाहीतर माझ्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, त्याने तुमचा हार्टबीट नॉर्मल राहणार आहे त्या प्रोसेसमध्ये. आणि त्याच्या सोबतीला मला असं वाटतं की अवांतर वाचन, न्यूजपेपर वाचन खूप गरजेचं आहे. जसं की माझ्या बाबतीमध्ये मी मराठी माध्यमात येऊन माध्यमातून असला तरी मी परीक्षा मात्र इंग्लिशमधून दिली आहे. तर न्यूजपेपरमध्ये दररोज जर तुम्ही नवीन नवीन शब्द शिकत आहात, नवीन काही फ्रेजेस शिकत आहात, तर त्यातून तुमची भाषा पण समृद्ध होणार आहे. तर बऱ्याचदा आपल्याकडे पाहायला मिळतंय की मुलांना एसेला फारसा स्कोर येत नाहीये, कारण भाषेवरती प्रभुत्व नाहीये. त्यामुळे मग जरी थॉट प्रोसेस आहे, मनामध्ये विचार खूप आहेत, पण ते मांडता येत नाहीत पेपरवरती. मग न्यूजपेपर तुम्हाला ते पण मदत करतं. जसं की CSATमध्ये कॉम्प्रिहेन्शनचे पॅराग्राफ्स आहेत. ज्याने न्यूजपेपर वाचलेला नाहीये वर्षभर, त्याला पॅराग्राफ्समधली उत्तरं सापडणार नाही आहेत, कारण रिडिंग बिटवीन द लाईन माहितीच नाहीये. आणि अवांतर वाचन, तर अवांतर वाचन या परीक्षेसाठी, कारण ह्या शेवटी आहे अभ्यासाचीच परीक्षा, त्यामुळे जेवढं जास्त तुमचा अवेअरनेस असेल, जेवढ्या जास्त गोष्टी तुम्हाला माहिती असेल, तेवढा तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होईल. आणि पुढे प्रशासनात जाऊन पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळं आत्तापासून जे कोणी प्रिपेअर करत आहात त्यांनी हे दोन्ही गोष्टी, न्यूजपेपर आणि अवांतर वाचन आणि भाषेवरती प्रभुत्व, मला असं वाटतं की हे 3 फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. आणि सोबत फिजिकल फिटनेस आणि मेडिटेशन, विपश्यना, योग हे सगळं गरजेचं आहे. ह्याचं हे पॅकेज आहे. आणि ह्यातले 1-2 फॅक्टर नसतील तर कदाचित यश तुम्हाला सहज हुलकावणी देऊ शकतं. पण हे जर सगळं असेल तर तुम्हाला ते सहज आवाक्यात आहे, ते द होल सिस्टम इज अंडर युअर कंट्रोल, हा फील यायला लागू शकतो ज्यावेळी तुम्ही प्रिपेअर करत असाल. ग्रेट दादा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सिद्धार्थ. इथून पुढच्या तुझ्या चाणक्यमधून तयार झालेल्या स्वच्छ आणि कार्यक्षम देशाचा कार्यकर्ता अधिकारी होण्याच्या प्रवासासाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. थँक्यू सिद्धार्थ फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू एव्हरीवन. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.